कासगाव संघाने खरं तर पहिल्या राऊंडचा सामना जिंकला होता. मोहाचीवाडी संघाला त्यांनी ऑल आउट केलं होतं. पहिली टीम होती कासगाव ज्यांनी ऑल आउट दिला होता आणि त्यानंतर उमर 11 गोरेगावला 62 धावाचं टार्गेट देऊन त्या धावा त्यांनी डिफेन्स केल्या होत्या. म्हणजे दोनही वेळेस त्याही संघाचा पहिल्यांदा बॅटिंग बॉलिंग दोनही संघ सेम आहे. जोरदार टाळ्यांनी क्वालिफाय मॅचचं स्वागत आपण करूया. आणि बॉलर तयार करण लहाने. पहिलाच बॉल नितीन विर्लेसाठी मागे उडवण्याचा प्रयत्न करत होता नितीन. पहिला डॉट बॉल फेकलाय तो करण लहानेने. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला गणेश दळवी यांची मेहनत फार राहिली. म्हणजे 6 रात्रीमध्ये 12 पर्यंत सगळ्यात जास्त कोणाला टेन्शन असेल तर गणेश दळवीला. 12 नंतर तो रिलॅक्स होता. कारण 12 नंतर बँकेत एकदा का अमाऊंट क्रेडिट केलंय की तो रिलॅक्स. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल नितीनचा शॉट लॉंग ऑफ चालला चेंडू बाउंड्री पार. बरोबर गॅप मधून काढला नितीन विर्लेचा पहिला चौकार. टीम कासगाव आणि टीम दामोते 3 ओव्हर मॅच आणि एकाच एंड कडून त्या 3 ओव्हर टाकल्या जातील. ही महत्वाची सूचना लक्षात घ्या. नितीनच्या बॅटला स्पर्श झाला. 1 रनचा कॉल आहे. कल्पेश धावलाय. बॉलर करण स्टंप वरती लागलाय चेंडू आपिले आणि तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलाय. आता दगदग वाढली आहे. बॅट हवेत राहिली का लाईन पासून दूर राहिले का हे सगळ्या गोष्टी बघितल्या जातील. थर्ड अंपायर आलेले मयूरजी मार्के चेक करतायत. दोन्ही 12th मॅन आहेत आणि कदाचित निर्णय बॅटरच्या बाजूने जाईल की फिल्डरच्या बाजूने जाईल हे बघायचं. जितेश कांबळे आमचे टेक्निकल ऑपरेटर फार दूरवरून त्यांची नजर आहे. आणि गणेश दळवी दादा खूप छान काम त्यांनी केलं. आणि या स्पर्धेचे आयोजक रोशन शेठ दळवी 6 रात्र त्यांनाही झोप लागली नसेल. भरत शेठ बागीत खरं तर आज फायनल नाईटला आपल्या जिगरी दोस्ताची स्पर्धा आहे. आवर्जून मात्र आपल्या जिगरी दोस्ताच्या स्पर्धेला आणि निर्णय आलेला आहे. नॉट आउट सेफ आहेत. 3 बॉल 5 धावा आहेत. करण लहानेच्या बॉलिंगचा वेग प्रचंड आहे. पॉवर प्लेमध्ये त्याच्या बॉलिंगला खेळणं म्हणजे क्विक रिॲक्शन द्यावी लागते. त्याचबरोबर जॉन्टी अण्णा दळवी सगळ्यात जास्त चेंडू शोधण्याचं काम कोणी केलं असेल तर जॉन्टी दळवी यांनी ते केलं. नामदेव मार्के यानंतर इन ॲक्शन असणार आहेत. आपल्या टीमला रेडी करा नामदेव सर. 3 बॉल 5. कल्पेश जाधवच्या बॅटमधून हुक केलं ऑन साईडला. चेंडू केला हुक धावा केल्यात बुक. बघायचं आता षटकार आहे की चौकार आहे. आणि पंचांचा निर्णय आलाय. कल्पेश जाधवचा सिक्सर आलाय आणि 1 बाउन्स देखील तिथे थोडं थांबवतोय. 1 फॉर दी ओव्हर. निर्णय पेंडिंग आहे. श्री गणेश कासगाव आपण फिल्डिंग लावून घ्या. करण अँड टीम निर्णय या ठिकाणी दिला जाईल. कारण लाईन किती दूर आहे बाउंड्रीची. चेंडू कुठे पडला बाउंड्री पार आहे की अलीकडे की पलीकडे याचं चेकिंग आपण करतोय. सुपर 6 मध्ये जाण्यासाठी ही लढाई आहे. एक ट्रॉफी नक्की आपल्या नावावरती होईल कासगाव किंवा दामोतेच्या. षटकार चौकारासाठी हा निर्णय कदाचित ऑनफिल्ड अंपायरने तर षटकार घोषित केला होता. कदाचित या ठिकाणी आपण चेक करतोय कॅमेरामध्ये ते क्षण कॅप्चर झालेत की नाही. बॉल एक्झॅक्ट विजिबिलिटी किती आहे यावरती नाही आहे. विजिबिलिटी क्लिअर नाही आहे. तर ऑनफिल्ड अंपायर कदाचित प्रेक्षक त्या ठिकाणी षटकार आहे का. आता तिसऱ्या पंचांना इथे सांगणं कठीण आहे कारण तेवढी क्लिअर विजिबिलिटी नाही आहे. षटकार पंचांचा निर्णय आलेला आहे. सिक्सर कल्पेश जाधव होता. 3 बॉल 5 होत्या. त्यानंतर हा सिक्सर आला आहे. करण लहाने वेगवान बॉलरला कल्पेश जाधवने हुक शॉट सिक्सर मारला आणि करण लहाने समोर आता हा बॅटर
कल्पेश जाधव पुन्हा एकदा सज्ज आहे. स्ट्रोक मारलाय कव्हरचा खेळाडू. खेळाडू वेगाने धावला. बॉल अडवला जाईल का? वेगवान धावला. पायाने अडवण्याचा प्रयत्न झालाय. चाललाय बॉल बाउंड्री पार. कडक बॅटिंग, दमदार बॅटिंग कल्पेश जाधवची. हा शिमरन हेटमायर आहे जो सुपर स्ट्रायकर आहे या संघाचा. प्रत्येक बॉल वरती बाउंड्री लाईन पार मारण्यासाठी स्ट्रोक जो लगावतोय कल्पेश. खरं तर याच ताकदवान खेळाडूने आतापर्यंत प्रथमेश 11 स्वर्गीय कार्तिक स्मृती दामोदर संघाला तो फ्लाइंग स्टार्ट दिलाय नितीन विर्लेच्या साथीने. आताही स्कोर पोहोचलाय तो 15. कालच्या रात्रीमध्ये मार्केवाडीचा संदीप मार्के काय खेळलाय. तीनही मॅच कन्सिस्टंट बॅटिंग केली संदीप मार्केने. आज पुन्हा संदीपचा जलवा असेल सुपर 6 मध्ये. पण 15 धावा. कल्पेश जाधव करण लहानेवरती धुवाधार बॅटिंग त्याची चालू आहे. लास्ट बॉल बॅटग्राऊंड झाली. हलकीशी अपील होती विकेट किपरची पण डॉट बॉल. ओव्हर समाप्त झाली. 15 आल्यात. स्वर्गीय कार्तिक स्मृती प्रथमेश 11 दामोदरच्या धावात पहिल्या ओव्हरमध्ये विदाऊट लॉस 15 धावा. खूप छान काम केलं जय हनुमान क्रिकेट संघ वाकस यांनी. बऱ्याच दिवसानंतर वाकसकरांची स्पर्धा आली. नाईट टुर्नामेंट. ग्रामस्थ मंडळ वाकस सर्व ग्रामस्थांनी या क्रीडा स्पर्धेला हजेरी लावली. सर्वांचं सहकार्य लाभलं. म्हणून तर मुख्य आयोजक रोशन शेठ दळवी, सामाजिक कार्यकर्ते यांना ही स्पर्धा 6 रात्रींची ही स्पर्धा आता यशस्वीरित्या आपण आता संपन्न करण्याकडे जात आहोत. कारण वाकसकरांचं नियोजन हे नेहमीच नीट नेटकास आयोजन असतं आणि प्रत्येक ठिकाणी आवर्जून बारकाईने लक्ष देणारे आयोजक आहेत. आणि विशेष म्हणजे वाकस गावाच्या अगदी बाजूला असणारे क्रीडांगण आहे. येण्या जाण्याची व्यवस्थाही तेवढी चांगली आहे. म्हणजे नेरळपासून तुम्ही निघाला तरी देखील चांगला हायवे. म्हणजे येताना जाताना कुठलाही त्रास होत नाही असं एक क्रीडांगण आहे. आणि म्हणूनच 48 काय 96 जरी संघ घेतले तरी ही स्पर्धा 12 दिवस जरी चालली तरी संघ येतील अशी वाकसकरांची स्पर्धा असं. आणि इथे बघा फिल्डिंग अडवला बॉल फर्स्ट स्लिपने. बॉल अडवलाय. 1 रन. 16 धावा आहेत. अमोल विर्ले साहेब आहेत या संघाचे पुरस्कर्ते. आणि कल्पेश जाधव आलाय. 16 धावा आहेत. सरळ बाटने धावा येतात त्यामुळे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न नितीनने केला. 16 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये आलाय. तो मात्र राज लहाने. कासगाव संघाच्या बॉलरचा स्पीड चांगला आहे. 30 इयर्स सर्कलच्या बाहेरून हे बॉलर बॉलिंग करतात. वेग ही खासियत आहे या बॉलरची. कल्पेशच्या बॅटमधून आलाय चेंडू. हाताला लागून चेंडू. वा, प्रयत्न चांगले आहेत. बॉल अडवलाय. खतरनाक फिल्डिंग. कमालीची फिल्डिंग केली. असं वाटलं की चेंडू आला बाउंड्री पार आला पण नाही. फिल्डरने प्रयत्न सोडले नाहीत. धावा वाचवल्या तिथून तब्बल 5. हाताला लागून चेंडू आतमध्ये पडला. त्यानंतर दुसऱ्या फिल्डरने तो कव्हर केला. शेवटपर्यंतचा प्रयत्न सोडले नाहीत तर बॉल अडवता येतोय दाखवलं कासगाव टीमच्या फिल्डरने. 1 रन आली. 17 धावा. नितीनच्या बॅटमधून ऑन साइडला 1 रन कंप्लीट झालेली आणि 1 वरती थांबवलंय. 3 बॉल 3 सिंगल आल्यात. राज लहानेच्या बॉलिंग वरती 18 आल्यात. आता वातावरण असं आहे ना की तिथे तुम्हाला स्ट्रोक मारण्यासाठी ताकद लावावी लागते. 3 बॉल 3 सिंगल आल्यात. दुसरी ओव्हर चालू आहे. 3 ओव्हरची मॅच आणि एकाच एंड कडून त्या 3ही ओव्हर आहेत. 18 धावा आहेत. कल्पेश जाधव स्ट्रायकर एंडला आहे. राज लहाने पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेमधला. समोर टाकला होता कल्पेश. चेंडूचा पाठलाग करत होता. समोर होता बॉल. थोडा मागे राहिला कल्पेश. 4 बॉल 18. या ओव्हरमध्ये 3 सिंगल आल्यात. राज लहानेने आपल्या अचूक वेगाने अचूक टप्प्याने मात्र बॉलिंग केली आणि आता कल्पेश जाधव येणाऱ्या 2 बॉलवरती तो हवाई हल्ला करण्याचे एफर्ट्स लावावेच लागणार आहेत. कारण स्कोर 18 आहे. अवघ्या 3 आल्या 4 मध्ये. वेगवान बॉल व्हाईट बॉल पंचांनी इथून घोषित केला. विकी पाटील सर डिक्सळवरून विकी पाटील सर या स्पर्धेमध्ये आज फायनल नाईटमध्ये जोडले गेले आणि गेली 6 रात्र ज्यांची खूप छान अंपायरिंग राहिली ते पायरमळचे हरेश कराळे सर आणि त्याचबरोबर मार्केवाडीचे मयूरजी मार्के, मानगावचे मार्के सर आपलं सरचं स्वागत. खूप छान अंपायरिंग त्यांची राहिली. गाव कुठलंही असो मार्के आडनाव फार महत्वाचं आहे. कल्पेशच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. मिड ऑफ मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॉल अडवलाय. एकच धाव. स्कोर येतो 20.
20 धावा. हनुमान टेंबे आज कासगाव संघाला सपोर्ट करतायत ॲज अ कोच म्हणून. त्यांच्या चेहऱ्यावरती प्रत्येक बॉल नंतर स्माईल आहे जेव्हा सिंगल आलेली आहे. आणि ही खरं तर चांगल्या सपोर्टरचा पाठिंबा असतो. भरत शेठ वागीत मंचावरती आहेत. जय बाबा 11 नावाजलेला पुरस्कृत आहेत. अंबरनाथ तालुका, कर्जत तालुका कित्येक संघांना त्यांनी पुरस्कृत केलं आणि आता देखील या संघांचा खेळ ते बघतायत. कदाचित यातला एखादा संघ येणाऱ्या पुढच्या नाईट टुर्नामेंटमध्ये नेवाळीचे भरत शेठ बागीत पुरस्कृत करतील देखील. नितीनच्या बॅटला लागलाय. बॉलर्सकडे चेंडू डायरेक्ट हिट करण्याचे एफर्ट्स लावले होते पण ओव्हर थ्रोची धाव मिळेल आणखीन एक. 2 झाल्यात. गरज नव्हती. फलंदाज आउट. 20 धावा होत्या. 2 धावा इथून आल्यात. 22 झाल्यात. षटक क्रमांक 2 पूर्ण. 2 ओव्हर 22. कमॉन डीजे बजाव. कॅच आली विकेट. कल्पेश जाधव आउट. खरं तर आमचे स्कोरर मित्र विवेक वैखर यांनी खूप छान काम केलं. 6 रात्र प्रत्येक बॉल स्कोर कार्डवरती नोंदवण्याचं काम त्याने केलं. म्हणजे इतका अभ्यासही त्याने 10वीला असताना केला नसेल तेवढा 6 रात्रीमध्ये काम त्याने केलं. हातात पेन, समोर स्कोर कार्ड. म्हणजे पुढची वाकसची स्पर्धा आली तर विवेक वैखरच कदाचित 6 रात्र स्कोरर असेल. शंकरजी माळीसाहेब, रोहिदासजी वैखरे, विशाल दळवी, गुड्डूनेही खूप छान काम केलं. स्कोरर मित्रांची ही ती जोडी. उदय बदे, प्रशांत जोशी, कॅमेरामॅन हेदवलीचे खूप छान त्यांची देखील मदत या स्पर्धेला लाभली. आता येणारे शेवटचे 5 बॉल आहेत. दामोदर संघाचा स्कोर आहे 22. परेश आलाय लेफ्ट हँड बॅटर. राज भोईर आहे. कैलास वैखरे यांच्याही भरपूर फेऱ्या खरं तर स्कूटी घेऊन सातत्याने त्यांचे राऊंड मैदानाच्या अवतीभोवती मागे टाकण्याचा प्रयत्न चाललाय. बॉल लॉंग स्टॉपला. वाईट प्लस चौकार. इम्पॉर्टंट धाव आहे त्या 5. थांबले होती धावसंख्या. 2 बॉल 2 विकेट आले होते. आता गती मिळाली. चुकी केली आहे फिल्डरने, चुकी केली आहे बॉलरने. धावा आल्यात 5. स्कोर पोहोचलाय 27. डीजे 27 धावा आहेत. अजून 5 चेंडू आहेत. 5 बॉलमध्ये 13 जरी आल्या तरी मात्र फायटिंग टोटल होईल. लेफ्ट हँड बॅटर परेश, समोर राज भोईर.
परेशसाठी हा चेंडू होता. स्ट्राईक रोटेट करायची आहे. बॉल हातात आला नाही तोपर्यंत खेळाडू धावतोय आणि बघायचं पोहोचलेत का. फलंदाज आउट. रन आउट. परेश बाद. डिसिजन नॉन स्ट्रायकर येईलच. फलंदाज आउट आहे म्हणजे परेशला परतावं लागेल. 27 आहेत. 3 विकेट आउट झालेत. 4 बॉल आहेत. अजूनही ती धावसंख्या उभारण्याची संधी आहे स्वर्गीय कार्तिक स्मृती प्रथमेश 11 धामोतेला. अमोलजी विरळे साहेबांच्या संघाला अजूनही 40+ जाण्याची चान्स आहे. आता नवीन आलेला फलंदाज राहुल राणे नवनाथ आहे स्ट्रायकर एनला आणि राज भोईर या बॉलरने आजच्या रात्रीमध्ये कासगाव संघासाठी पहिल्या मॅचमध्ये वेगवान बॉलिंग केली होती ज्यावेळी मोहाचेवाडी संघ खेळत होता. आणि त्याच्या विरोधात नवनाच्या बॅटमधून स्ट्रोक आला. लॉंगॉन खेळाडू आला. बॉल फेकतोय आणि त्या दरम्यान विकेट आली. राहुल आउट. आणखीन एक रनआउटची विकेट. नितीन विरले रनआउट झाला. तिथून मात्र विकेटवरती विकेट आल्यात. टोटल 4. फलंदाज बादीचे बजाव. अठ्ठावीस धावा आहेत. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. विकेट किपरच्या हातात आहे बॉल. गणेशच्या आणि नवनाच्या बॅटिंगने व्हाईट बॉल साठी बॅटिंग करणाऱ्या टीमने रेफर केलं. तिसरे पंच मार्केसर चेक करत आहेत. प्रत्येक बॉलला आता चॅलेंज केलं जात आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी कारण एक एक धाव महत्वाची. एक एक निर्णय महत्वाचा आहे. आतापर्यंत खूप छान अंपायरिंग राहिली या स्पर्धेमध्ये. थर्ड अंपायर चेक करतायत आणि निर्णय आलेला आहे फेअर डिलिव्हरी. व्हेरी गुड डिसिजन. फेअर डिलिव्हरी. 4 बॉल कंप्लीट आहेत. 28 धावा. लास्ट 2 बॉल्स. नवनाथच्या बॅटमधून स्ट्रोक आला अलॉंग द कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री. काव कॉर्नरला झाली मिस्टेक. दुसऱ्या रनची चान्स. अपॉर्च्युनिटी मिळाली. फेक झाली तोपर्यंत धावा मिळाल्या 2. 30 धावा. क्रिकेटमध्ये लेझी फिल्डिंग करून चालत नाही कारण अशाच मॅचेस जेव्हा एक धाव इम्पॉर्टंट असते तेव्हा जेव्हा सामना आपण सेकंड इनिंगमध्ये तेव्हा त्या धावेची आठवण होते. त्या केलेल्या चुका आणि त्यानंतर त्या चुकांचं विश्लेषण होतं की कुठे आपण चुकलो, कुठे आपण मिस्टेक केली, कुठे आपण सामना गमावला. त्यामुळे ही एक धाव फार इम्पॉर्टंट आहे. 30 झाल्यात. लास्ट बॉल. शेवटचा बॉल. नवनाथच्या बॅटमधून पुढे आला. जागा बनवली. खोचून मारलाय. षटकार. मिड विकेट पार. जबरदस्त स्ट्रोक. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल काय स्ट्रोक होता नवनाथचा. 3 स्टंपच्या पुढे आला. राज भोईरचा वेगवान बॉल आणि क्विक रिॲक्शन दिली आणि या जबरदस्त सिक्सरने धावा पोहोचल्या 36 आणि विजयासाठी चला चला मॅच बॉल जो होता तो पाठवा. आता 37 धावांचं टार्गेट आहे. नवनाथ जो बॅटर होता ना वय वर्ष 16 जरी हाईट वाटत असली 16 वर्षाचा खेळाडू म्हणजे आता 15 ते 17चे जे खेळाडू आहेत ना तेच जबरदस्त बॅटिंग करतायत. IPL मध्ये तसेच आहे. विराट कोहली आहे, रोहित शर्मा आहे, हार्दिक पांड्या आहे, इतके जबरदस्त बॅटर आहेत तरी देखील 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीकडे ऑरेंज कॅप आहे. त्यामुळे भरत शेठ बागीत
एक मोठे पॅकर आहेत, त्यांची नजर या खेळाडूंकडे, या टीमकडे. जो संघ भारी खेळ, पॅकरच्या नजरेत असेच संघ असतात जे मात्र पुढच्या येणाऱ्या स्पर्धामध्ये त्यांना पॅकरशिप देत असतात. अमोलजी विर्ले पुरस्कार देत. दुसऱ्या बाजूला रेयन्स 11 श्री गणेश कासगाव 37 धावा इथून त्यांना चेस करायच्यात. येणारे 18 बॉल 37चं टार्गेट. जो संघ जिंकणार तो टॉप 6 मध्ये सुपर 6 ची मॅच श्री खांबाया प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी या संघासमोर खेळेल. विजयाचं स्वप्न, ट्रॉफी जिंकण्याची जिद्द 37 करायच्यात 18 बॉल मध्ये 37. तोपर्यंत ऐकूया आमदार ट्रॉफीचं सुमधुर संगीत. डीजे जाण्यासाठी 18 बॉल 37. आज श्री गणेश कासगाव की स्वर्गीय कार्तिक स्मृती प्रथमेश 11 धामवत. 18 बॉल 37चं टार्गेट आहे. ही मॅच वाटते तेवढी सोपी नाही आहे. असं वाटतं की कदाचित हा स्कोर 2 बॉलच्या आधी हा स्कोर थोडा कमी वाटत होता, पण ज्यावेळी नवनाथने शेवटच्या 2 बॉलवरती 8 धावा केल्या, जिथे ती सिंगलमध्ये डबल कन्वर्ट झाली, त्याचा फायदा झाला धामोतेला आणि शेवटच्या बॉलवरती सिक्सर लगावत 37चा टार्गेट इथून सेट केलाय. दामोदर संघ यावर्षी 2026 मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये कर्जत तालुक्यातील आणि कर्जत तालुक्याच्या बाहेरील संघांना देखील पराभवाचा धक्का या टीमने दिलेला आहे. आता 18 बॉल 37. पहिला वेगवान मिडॉनच्या वरून बॉल लॉंगॉनला पार करून चालला पहिल्या चौकार. खूप छान काम करतात. भावेशच्या बॅटमधून चौकार आलाय. दुसरा बॉल नितीनचा. वाह, का विकेट कीपर आहे. बॉल अडवलाय कल्पेश जाधवने. कदाचित हाही चेंडू चौकार गेला असता जर का निसटला असता तर. 2 बॉल धावा 4. गती कमी केली होती. आसपास चेंडू नितीन धावलाय. कल्पेशने स्टंप वरती लावलाय. लागला नाही चेंडू. बेल्स असं वाटतं की लाईट थोडी हल्ले की काय, पण या दरम्यान ही विकेट अत्यंत मोलाची विकेट होती. करण लहानेला इथून आउट करता आलं असतं. भरपूर धावला होता कल्पेश. बॉल हातातून निसटला लास्ट मोमेंटला. खरं तर चेंडू हातातून निसटला आणि विकेट सेफ राहिली. 3 बॉल 5 धावा आहेत. श्री गणेश कासगाव संघाचा करण आणि भावेश सलामी स्वीकारलेली आहे. 37चं टार्गेट आहे. अजूनही 15 बॉल विजयासाठी लक्ष आहे.
32 धावांचा. 15 बॉल 32. अजूनही रिक्वायर्ड 112. अपील जोरदार. रनआउटची चान्स पुन्हा गमावली. परत एकदा कल्पेश जाधवने हिट इथून केली नाही. 1 रन मिळाली. 4 बॉल 6. 4 बॉल 6 बॉल. खरं तर सिंगलने खेळ चालू आहे. धावा सिंगल येत आहेत म्हणजे दामोदर संघासाठी तेवढं नुकसान नाहीये. श्री गणेश कासगाव संघावरती बॅटरवरती दबाव बनवण्याचा प्रयत्न चालू आहे नितीन विर्लेचा. जर का सिंगल आली, स्ट्रोक आले नाही तर मग रिस्क घ्यावी लागेल बॅटरला आणि ते क्लायमेट इथून क्रिएट करतोय नितीन विर्ले. परत एकदा शॉर्ट फाईन लेगच्या हातातून चेंडू निसटला. परत सिंगल. 3 बॉल आणि 3 सिंगल आल्यात, त्याही मिस फिल्डिंगने आल्यात. अशी फिल्डिंग जर का केली तर समोरच्या टीमला येणाऱ्या 1-1 धावा, त्यांच्या विजयाच्या दिशेने 1-1 धावेचं पाऊल. खरं तर या स्पर्धेमध्ये 6 रात्री जर कोणाची पाऊले थांबली नसतील तर मंगेश वैखरेची. किती मंगेश वैखरे चालतात हा प्रश्न कित्येकांना पडला. 3 सिंगल आल्या 5 बॉलमध्ये 7. फायनलची मॅच कधी येईल, कोणते संघ चॅम्पियन होतील, सगळ्यांचं लक्ष आहे. 5 चेंडू 7. नितीन विर्लेने कंट्रोलमध्ये ठेवलं श्री गणेश कासगावला. 37चं टार्गेट आहे. 5 बॉलमध्ये 7 दिल्या. धामोतेचा हा वंडर बॉय लास्ट बॉलची फेक करेल. नितीनचा हा चेंडू विकेट किपर कल्पेश जाधवकडे, पण व्हाईट बॉल दिलाय पंचांनी. 8 धावा आहेत. खरं तर यष्ट्यांच्या मागे चेंडू आल्यानंतर थोडं कन्फ्युजन न करता, घाई न करता जर का चेंडू पकडला तर कदाचित त्या धावा वाचवता येतील. कारण आपल्याला प्रेशराईज मॅचेसमध्ये खरं तर ज्यावेळी चेंडू आपल्याकडे येतो खूप घाई असते. बॉल हातात येण्याआधीच आपण खरं तर ॲक्शन करतो रनआउट घेण्यासाठी. पण ही 1 धाव वाईटची. 8 धावा आहेत. 5 बॉल 8. लास्ट बॉल आहे. स्ट्रायकर एनला येतो. आता करण लहान आहे. 1 मॅन ऑफ द मॅच याही करणने कमावलेली या स्पर्धेमध्ये. नितीन विर्ले वर्सेस करण लहाने. 1 to go. लास्ट बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवरती खेचलाय चौकार. 12 धावा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. 12 चेंडू मध्ये धावा हव्यात त्या 25. 12 बॉल 25 रन्स टू विन. संघाशी खूप चांगल्या पद्धतीने परिचित आहे. या 2 टीम मध्ये आतापर्यंत 3 मॅच झालेले आहेत, ज्यामध्ये कासगाव संघाने 2 मॅच जिंकल्यात. एकदा धामोते संघ जिंकलाय. म्हणजे या संघाचा भरपूर अभ्यास कासगाव संघाला आहे आणि धामोते संघाला देखील आहे. 12 बॉल 25 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल खाली राहिलाय. अपेक्षित हाईट नव्हती. भावेशला फसवलं या बॉलवर. गोलंदाजी ट्रॅक वरती परेश आहे. टाळ वाजतायत. आमदार ट्रॉफी मध्ये हा सामना आता शेवटच्या मोमेंट पर्यंत आपल्याला असंच खेळवून ठेवील असा सामना आहे. 11 बॉल 25. आधी कासगावने 62 जरी केले असले तरी संघ वेगळा होता. आता बॉलिंग वेगळी. 11 बॉल 25. ट्रॉफीसाठी ही मॅच आहे. आमदार चषकाची ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमच्या नावावर होईल. टॉप 6 ची 6वी टीम असेल. परेशचा बॉल स्टेप आउट केलं होतं. भावेशने विकेट किपरच्या हातात आहे बॉल. आणखीन एक डॉट बॉल. 10 बॉल आता 25. खतरनाक बॉलिंग करतोय परेश. दामोदर संघाला याच ओव्हर मध्ये परेश वरती निर्भर होतं की परेशची बॉलिंग कशी पडेल. पहिले 2 तर डॉट आलेत. आता 10 बॉल 25. मॅच मध्ये प्रत्येक खेळाडू इन्व्हॉल्व्ह आहे. प्रत्येकाला माहिती आहे की आपली एक एक मिस्टेक, एक एक मोमेंट फार इम्पॉर्टंट आहे. 10 बॉल 25.
शांतता शांतता खेळाडू कक्षामध्ये आपण ठेवा. 10 बॉल 25 मॅच आहे. तिसरा बॉल रन आउट कमावण्याची चान्स आहे आणि आउट झालाय तो भावेश. 3 बॉल एकही रन आलेले नाहीये. मॅच आली आता 9 बॉल 25 आणि नवीन बॅटर राज लहाने मैदानाच्या आतमध्ये चाललाय. भावेशला 3ही बॉल वरती मात्र इथून रोखलंय ते परेशने. मॅच 9 बॉल 25 आहे. आता जिंकणार कोण? श्री गणेश कासगाव की त्यांच्या विरोधात स्वर्गीय कार्तिक स्मृती प्रथमेश 11 धामोते. अमोल विरले साहेबांचा हा संघ. 9 बॉल मध्ये त्यांना धावा वाचवायच्यात 25. खरं तर जे प्रेक्षक झोपले होते ते पण आता जागे झालेत. बघा कॅमेरामॅन टेपावरती आपण मारा. रात्रीचे 3:15 वाजता प्रेक्षक इतक्या शिस्तीमध्ये. एकदा कॅमेरा मारा तिकडे बघा प्रेक्षक हात करतायत. जल्लोष 3:15 वाजता प्रेक्षकांचा जल्लोष आहे. क्रिकेटवरचं प्रेम वाकसकरांवरचं हे प्रेम. 3:15 वाजता इतकी एनर्जी आमच्या प्रेक्षकांमध्ये. धर्माप्पा यांचा वाढदिवस आज खास दिवस आहे. धर्माप्पा यांचा जय हनुमान वाकसच्या वतीने वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. 9 बॉल 25 परेशच्या समोर राज उंच गेलाय. पकडले कॅच राहुल राणेने. आली मोठी विकेट. परेशने केली कमाल. राहुलने पकडली कॅच. कॅच विन द मॅच. इम्पॉर्टंट विकेट. राज लहाने आउट. लहाने आउट. दीपक शेठ दळवी एक वेल फिट बॉडी बिल्डरही म्हटलं तरी हरकत नाही. दीपक शेठ या मंचावर. 8 चेंडू आता 25. करण लहानेची विकेट. भावेशची विकेट. राहुल राणे एक चांगला फिल्डर आहे. बेस्ट फिल्डर आहे या संघाचा. जर का ही कॅच जेव्हा हवेत गेली ना पाठीराख्यांना माहिती आहे की राहुल कॅच सोडणार नाही. कारण कॅच सोडली तर मॅच सुटेल. त्यामुळे आता 8 बॉल 25 12 बॉल 25चं इक्वेशन. मागच्या 4 बॉलमध्ये एकही रन आलेले नाहीये. फुल ऑन टेन्शन आहे. मार्केवाडीचे सॅम वॉर्मअप करतायत. नेक्स्ट मॅच मध्ये ते उतरणार आहेत. 8 बॉल आता 25. सगळ्यांच्या मनामध्ये विचारचक्र सुरू आहे. 3 सिक्सर. 3च ओव्हरची मॅच असेल यानंतर. आता त्या 3 सिक्सरची गरज आहे कासगावला. 3 ओव्हरचीच यानंतर मॅच असेल ही गोष्ट लक्षात घ्या मार्केवाडी. 8 बॉल 25 परेश. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. 5 चेंडू डॉट टाकले. टाळ होऊन जाऊ द्या बॉलिंग साठी. ज्या ओव्हर मध्ये श्री गणेश कासगावला सामना आपल्या बाजूने खेचायचा होता तिथे परेश या बॉलरने 5 लगातार डॉट बॉल टाकलेत. मेडन ओव्हर कडे वाटचाल. आमदार चषकाच्या फायनल नाईट मध्ये धामोते संघाचा परेश जर का मेडन ओव्हर टाकतोय तर संघ मालक अमोल विरले यांच्याकडून 1000. 25 धावांची गरज आहे. 7 बॉल 25 मेडन ओव्हर टाकणार का परेश? शेवटचा बॉल. आणि या दरम्यान कॅच पकडली. जल्लोष विकेटचं सेलिब्रेशन. इट्स टाइम टू सेलिब्रेट. मेडन ओव्हर टाकली आहे धामोतेच्या परेशने. संघ मालक अमोल विरले यांच्याकडून 1000चा कॅश प्राइज आलेला आहे. काय बॉलिंग केली. 6 बॉल 0 धावा आणि महत्वाच्या विकेट काढल्यात श्री गणेश कासगावच्या. करण लहाने भावेश आणि आता राज लहाने या मॅचला फिनिश करणार का? 6 चेंडू 25 धावा आणि शेवटची ओव्हर आहे ती मात्र कल्पेश जाधवकडे. ऑलराऊंडर कल्पेश जाधवकडे. नवनाथ चेंज केलाय. कदाचित असं वाटलं कल्पेश येईल. नवनाथकडे षटक सोपवण्यात आलं. 6 बॉल 25. प्रचंड मेहनत या दोनही टीमने घेतलेली आहे.
16 वर्षाचा खेळाडू ज्याने शेवटच्या बॉलवरती सिक्सर मारला आणि त्या 2 बॉलवरती आलेल्या 8 धावा, ती जर का सिंगल आली असती त्या फिल्डिंगला ती डबल मध्ये कन्वर्ट झाली आणि तिथून त्या 8 धावा आलेल्या. तेच ओझं सध्या जाणवतं. धर्माप्पा शेळके यांचा वाढदिवस. आप्पांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आणि येणाऱ्या काळामध्ये वाकसच्या ग्राउंडवर आणखी 1-2 नाईट टुर्नामेंट नक्की होतील. 6 बॉल 25. पहिला बॉल हेलिकॉप्टर राहुलच्या डोक्यावरून, लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारलाय साइड स्क्रीन वरती षटकार. मॅच अजून बाकी आहे. 5 बॉल 19. जाणवतोय आणि मॅचचा रिझल्ट येण्यासाठी आता 5 चेंडू आणि 19 रनची गरज. नवनाथ राज लहाने उभा आहे. 5 बॉल 19 मॅचचं समीकरण आहे. राजचा स्ट्रोक हवेत आहे. आली विकेट. प्रेक्षकांचा जल्लोष, विकेटचं सेलिब्रेशन. राज आउट. जयदास आप्पा यांचं आगमन. 3:15 वाजल्यात, पहाट झाली आणि जयदास आप्पांचं आगमन. आप्पा आओ ना, आप्पा स्टेज पे आओ ना. 2 कूलर ज्यांनी दिलेत, बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर. खरं तर 2 खेळाडू मात्र येणाऱ्या उन्हाळी सीझन मध्ये गारेगार हवा खातील. ते कूलर ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेत, जयदास आप्पा दळवी. आप्पा आओ ना, स्टेज पे आओ ना. येणारे 4 बॉल आणि 19 ची गरज आहे. आप्पा आपण मंचावरती या. 4 बॉल 19. एक महत्वाचा बॉल जो राज लहानेचा सिक्सर आला, त्यानंतर कॅच आली. राहुल राणेने कमाल केली. ज्या कॅचेस पकडल्या त्या कॅचेसने सामना अजून संपलेला नाहीये. अजूनही दोनही संघ बरोबरीने 4-19 आहेत. आणि 4 बॉल 19. क्रिकेट आहे. नवनाथ बॉलिंग करत. शॉर्ट आर्म पूल हवेत आहे. पुन्हा कॅचची संधी आणि गणेशने पकडली कॅच. 3 बॉल आता 19. श्री गणेश कासगाव संघाचा आणखीन एक फलंदाज आउट. खरं तर जे समोर जे प्रेक्षक आहेत ना, आज धामोतेचे बरेचसे प्रेक्षक आलेले आहेत. धामोतेचे प्रेक्षक आज मोठ्या संख्येने आलेत, कारण स्वर्गीय जगन्नाथ स्मृती या स्पर्धेमध्ये कासगाव संघाने धामोते संघाला पराभूत केलं होतं. आणि धामोतेचे प्रेक्षकही वाट पाहत होते कधी पुन्हा एकदा धामोते आणि कासगाव मॅच लागेल. आणि निमित्त होतं आमदार चषकाचं आणि वाकाच्या स्पर्धेमध्ये पुन्हा तो योग आला. आणि आता 3 बॉल 19 धावांची गरज. जल्लोष करतात प्रेक्षक. खरं तर 3 बॉल 19. क्रिकेट आणि आणखीन एक विकेट. विकेट आठी घेतली आहे नवनाथने. आउट.
सापांच्या चेहऱ्यावरची स्माइल सांगते की तालुका अध्यक्ष चषक त्यामध्ये बेस्ट ऑफ बोरशती संघाला पराभूत करून जहानमन ढोळेपाड्याने फायनल जिंकली आहे. जयदास आप्पा खुश आहेत. जहानमन ढोळेपाडा संघ चॅम्पियन ठरलाय हा आनंद आहे जयदास आप्पांच्या चेहऱ्यावर. इथून मात्र आता मॅच विकेट हॅट्रिक मिळवलेली आहे नवनाथने. एकच बॉल आता बाकी आणि नेरल सोसायटीचे चेअरमन राजेंद्र विर्ले यांच्याकडून 1000 आहेत नवनाथसाठी. कैलास वैखरे बघतायत की जयदास आप्पांच्या चेहऱ्यावरची ही स्माइल. आप्पा आओ ना 3:15 बजे आप्पा आओ ना, कारण जहानमन ढोळेपाडा जिंकलेला आहे. शेवटचा बॉल लास्ट बॉल आणि विजयी झालाय स्वर्गीय कार्तिक स्मृती प्रथमेश शिलेवन धामोते. आणि व्हाईट बॉल दिला पंचांनी. वा, पंचांचा निर्णय आला व्हाईट बॉल. प्रेक्षक मागे आलेत पुन्हा मागे फिरलेत. चेक केलं जाईल. व्हाईट बॉल दिला पंचांनी. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रेफर केलं. तिसरे पंच बघतायत. निर्णय येईल. मार्केवाडी संघाचा कर्णधार आपण स्टेजच्या दिशेने संपूर्ण संघ घेऊन या. डिसिजन पेंडिंग आणि व्हाईट बॉल आलेला आहे. अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. पाठीराख्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण बॉल अजूनही बाकी आहे. परेश नवनाथ दोघांनी काय जबरदस्त कामगिरी केली. आधी बॅटने आणि आता बॉलने. खोला टाकलाय. जिंकलाय संघ स्वर्गीय कार्तिक स्मृती प्रथमेश 11 धावमध्ये. अभिनंदन टीम.